काय सिकंदर आपल्या इथं आलता अख्खं जग जिंकाला. मला माहिती आहे तुम्हाला सिकंदर जो जिता तो सिकंदर म्हणतो. काय म्हणतो? जो जिता तो अरे सिकंदर. पण जिंकला कोण? सिकंदर नाही जिंकला, तर जिंकला माझा पुरू राजा. कोण जिंकला? पुरू राजा. तर पुरू राजाची राणी होती ना. बघा तुम्हाला एक गंमत सांगतो. पुरू राजाची राणी त्या मगध राज्यामध्ये नदी किनारी राखी बांधतात. एक कंगन बांधतो ना आपण भावाला, तेव्हा भाव आपला संरक्षण करतो की नाही. एक दिवस बहीण भावाकडे जाते, भाव एक दिवस येतो, आहे की नाही. भाव विजेला भाव येतो, रक्षाबंधनला बहीण येते. किती हिंदू धर्माची संस्कृती महान आहे की आपण जगामध्ये सगळ्यांना संरक्षित केले. आपल्या एकट्या नाही, आपण विकेंद्रीकरण करतो आपल्या धनाचं. आपल्या धनाचं काय करतो? विकेंद्रीकरण करतो. आपण सोनं घेतो, पैंजण घेतो, कानातलं घेतो, खायला घेतो, लाडू घेतो, जिलेबी घेतो, सण साजरे करतो, कपडे घेतो. मग आपल्या धर्मासारखा जगामध्ये धर्म आहे का? नाही आहे. धर्म सगळे चांगले आहेत, पण धर्म वागवणारा तसा पाहिजे. बरोबर आहे की नाही. नाव आपल्याला नाव दिले, माझं नाव जनार्दन आहे, पण माझं जनार्दन नाव आहे, पण मी तसा वागला तर जनार्दन राहीन. नाही वागला तर तुम्ही काय म्हणा होता जनार्दन का भलतीकडेच गेला तो, काय फायदा आहे त्याचा. म्हणून माणसाने जीवन जगायचं, आनंदी आपणही जगायचं. आपल्या चित्राने जगाला जर आनंद होत असेल तर असं चित्र तयार करा. चित्र काढी भिंतीवर. बरोबर की नाही. आपलं चित्र राहीन की नाही. काय राहणार आहे? काय तुमची आठवणी काय राहणार आहेत? आता आपण इथं आलो, काय आठवण राहणार तुमची? तर ह्या मातीला सुद्धा सुगंध येतो. आपल्या पावळाचं सुगंध लागेल तिला, आपल्याला सुगंध लागेल. आणि ती माती सुद्धा म्हणन की मला आस होती की अशा अशा व्यक्ती माझ्या शेजारी यावा, आनंद लुटावा. म्हणून आपण ते नाही का म्हणतो, एक पिक्चर होता पत्थर की सनम, म्हणजे दगड सुद्धा बोलतात. काय बोलतात? दगड सुद्धा बोलतात की नाही. त्यातला अनावश्यक भाग काढला तर काय तयार होते? सुंदर मूर्ती तयार होते, आहे की नाही. फक्त जीवात्मा म्हणजे आपला जीवात्मा त्याला देतो, आणि ते स्थिर आहे. आपण अचल आहे. आपण नुसतं फिरत राहतो, इकडं भेटेल का तिकडे भेटेल. म्हणून देव देवारात राही. देव कुठं राहतो? देवारात राहतो. आपण फिरत राहतो. आपण का फिरायचं? तर त्या भागाचा अनुभव घ्यायचा. तिथं काय घडतं, तिथं काय घडला, कोणता इतिहास घडला, ते पाहण्यासाठी आपण जायचंय. नाही तर देव पावयाशी गेलो. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहायला मी गेलो, पण मीच देव झालो. काय झालो? मीच देव झालो. आपण सदविचार जर केलं तर आपणच देव आहेत. देव काय बाहेर शोधायला जावं लागत नाही. सोनं का बाहेर शोधावं लागत नाही. सोनं आपल्या गळ्यात नाही, आपल्या हृदयात बंदिस्त आहे. पण आपल्याला त्या सोन्याला पहिलं पाडता आलं पाहिजे. आपल्या मुलगा मुलगी यांना सुंदर जर बनवायचे असेल तर संस्कार प्रिय बनवा, आणि असं जंगल दऱ्या दाखवा, म्हणजे त्यांना खास खळगे समजतील. आज लाडू भेटलं तर उद्या चटणी घालायला लागेल. हेच निसर्गाची देणगी आहे. बरोबर आहे की नाही. हे निसर्ग आपल्याला हेच शिकवत असतो. खास खळगे, डोंगर चढायचा कसा, आपल्यावर आलेलं संकट पार कसं करायचं, भवसागरातून आपण बाहेर कसं पडायचं. एका वेळेला आपल्यावर प्रसंग येतो का पेन्शन सुद्धा मुलाला देता येत नाही. त्यावेळेला आपण काय म्हणतो? कोणाला तरी मदत मागतो. म्हणून त्याला म्हणतात परिवार जोडा. लक्ष्मी नाही, लक्ष्मी संचय होईल, आणि ती आपण निघून गेल्यानंतर मारामारी करतील पोरं आपल्यावर. मग आपल्याला सुख शांती लागणार नाही. मग संपत्ती जमवा, जाण्या येण्यासाठी पाहिजे आपल्याला, म्हणून तेवढी जमवा. लई नको मागणे देवा, पोटापुरतं दे, आहे की नाही. राज मला सांगा, राज संपत्ती आहे सगळ्या. शरद पवारापासून सगळ्यांकडे, इंदिरा गांधीपासून सगळ्यांकडे संपत्ती आहे. मग ते कशाला एवढं हे करतील? बरोबर आहे की नाही. पण नामासाठी ते झगडतात, बाकी कशासाठी नाही. हे लोकशाही वगैरे चालले, हे कशासाठी? नामासाठी. माझं नाव राहिलं पाहिजे, आज मी आमदार आहे, मी खासदार आहे, मुख्यमंत्री होईल, यासाठीच झडते. आणि हेच आपल्याला आपलं नामस्मरण राहिलं पाहिजे. म्हणून आपण चांगलं राहायचं, आणि यासाठी आपण ही प्रदर्शनं का करतोय? कशासाठी? छत्रपतीची शौर्य गाथा ही घडली ती पाहण्यासाठी. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव जय.